नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स बॅक्स कॉन्ट्रॅक्ट वर्थ रुपीज 129.04 कोटी for Mumbai Metro Line 4 and 4A from MMRDA. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला जॉईंट व्हेंचरमध्ये MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून टोटल 129.04 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडची होल्डिंग आहे 60%. म्हणजे जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडला 77.42 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर 15 महिन्यामध्ये कंप्लीट करायचा आहे. चला आता बोलूया शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, शक्ती पंप्स शेअर जंप ऑन रुपीज 1037 कोटी महाराष्ट्र सोलार पंप ऑर्डर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या कंपनीला MSEDCL म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1037 कोटी रुपये. चला आता बोलूया ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलर शेअर जंप ऑन रुपीज 3184 कोटी REC फंडिंग फॉर 280 मेगावॅट FDRE प्रोजेक्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी ॲक्मे हायब्रिड ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेडने NHPC सोबत 280 मेगावॅटच्या फर्म अँड डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी REC लिमिटेड कडून लॉंग टर्म प्रोजेक्ट फायनान्सिंग 3184 कोटी रुपयांची मिळवली आहे. आणि मित्रांनो, हा एक ॲक्मे सोलर होल्डिंग्स लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला आता बोलूया ॲथर एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲथर एनर्जी इन्स्टॉल ओव्हर 430 फास्ट चार्जिंग पॉईंट्स इन तामिळनाडू टू प्रमोट इलेक्ट्रिक व्हेकल ॲडॉप्शन. तर मित्रांनो, ॲथर एनर्जी लिमिटेडने इलेक्ट्रिक व्हेकल ॲडॉप्शन वाढवण्यासाठी तामिळनाडूमध्ये 430 पेक्षाही जास्त फास्ट चार्जिंग पॉईंट्स इन्स्टॉल केले आहे. चला आता बोलूया 197 कम्युनिकेशन्स लिमिटेडबद्दल म्हणजे पेटीएमबद्दल. तर मित्रांनो, पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस गेट्स RBI नोट टू ऑपरेट ॲज ॲन ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 197 कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणजे पेटीएमच्या होली ओन सबसिडरी कंपनी पेटीएम पेमेंट्स सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? ऑनलाईन पेमेंट ॲग्रिगेटर म्हणून काम करण्यासाठी अंडर द पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स ॲक्ट 2007. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T एनर्जी ग्रीनटेक पार्टनर्स विथ ITOCHU टू डेव्हलप अँड कमर्शियलाइज 300 KTPA ग्रीन अमोनिया प्रोजेक्ट इन गुजरात. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, L&T लिमिटेड म्हणजे लार्सन अँड टुब्रो लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी L&T एनर्जी ग्रीनटेक लिमिटेडने पार्टनरशिप केली आहे. कोणासोबत? जापानच्या ITOCHU कॉर्पोरेशन सोबत. कशासाठी? गुजरातच्या कांडला येथे 300
KTPA म्हणजे किलो टन पर ॲनम ग्रीन अमोनिया फॅसिलिटी डेव्हलप आणि कमर्शियलाइज करण्यासाठी. चला आता बोलूया HUL बद्दल म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड रिसीव शेअर होल्डर्स नोट फॉर आईस्क्रीम बिझनेस डीमर्जर. तर मित्रांनो, HUL म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला शेअर होल्डर्सची मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? आपला आईस्क्रीम बिझनेस डीमर्जर करण्यासाठी. आणि मित्रांनो, इथून 4-5 दिवसांपहिलेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या CFO रितेश तिवारी यांनी सांगितले होते की हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचा उद्देश आहे आपला आईस्क्रीम बिझनेस फायनान्शियल इयर 2026 एंड होईपर्यंत याला डिमर्ज करून लिस्ट करण्याचा, असा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचा उद्देश आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर लॉन्चेज स्टेट वाईड रूफटॉप सोलार ड्राईव्ह इन पुणे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडने घर घर सोलार कॅम्पेन लॉन्च केला आहे पुणेमध्ये. कशासाठी? अक्रॉस महाराष्ट्र रेसिडेन्शियल रूफटॉप सोलार ॲडॉप्शन एक्सपांड म्हणजे वाढवण्यासाठी. चला आता बोलूया IRFC बद्दल म्हणजे रेल्वे कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, IRFC साइन ₹2539 कोटी रिफायनान्सिंग डील फॉर अंगुल सुकिंदा रेल्वे प्रोजेक्ट इन ओडिशा. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने ओडिशामध्ये अंगुल सुकिंदा रेल्वे प्रोजेक्टसाठी 2,539 कोटी रुपयांचा रिफायनान्सिंग डील साईन केली आहे. आणि मित्रांनो, रिफायनान्सिंग डील म्हणजे एका लोनचं पेमेंट करण्यासाठी दुसरे लोन उचलणे, यालाच रिफायनान्सिंग म्हणतात. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.